हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲसिडिटी हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे जो सगळ्यांना होतो। थोडंफार स्पायसी फूड खाण्यात आलं, जास्त जेवण झालं किंवा झोप वेळेवर नाही झाली, एक्सरसाइज नाही झाली तर या गोष्टीमुळे लगेचच ॲसिडिटी काय लोकांना होते आणि काय लोकांना तर नेहमी म्हणजे क्रॉनिक ॲसिडिटी असते, म्हणजे डेली अँटासिड काही लोक घेतात। सो यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप बेस्ट आहेत, कारण ॲसिडिटीसाठी खूप फास्ट रिझल्ट आहे होमिओपॅथिक मेडिसिनचा। सो त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲसिडिटीची कारणे कोणती आहेत, सिम्पटम्स कोणते आहेत आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणती आहे। सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ॲसिडिटी म्हणजे पोटातून ऍसिड अन्न नलिकेमध्ये परत येणे, ज्यामुळे आंबट ढेकर येणे आणि पोटात जळजळ होणे या सगळी लक्षणं दिसतात। मसालेदार तेलकट पदार्थ खाणे, लठ्ठपणा, स्मोकिंग, अल्कोहोल हे सुद्धा ॲसिडिटीची कारणे आहेत। सो आपण बघूया ॲसिडिटीची आणखी कोणती कारणे आहेत। सर्वप्रथम अयोग्य आहार, मसालेदार, तेलकट आणि जड अन्न खाणे यामुळे ॲसिडिटी लगेचच जाणवते। सेकंड आहे आपल्या जीवनशैलीमधले काही घटक म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल आणि कॅफेनचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे ॲसिडिटी लगेचच होते। थर्ड आहे खाण्याच्या चुकीच्या पद्धती किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयी, जेवल्यानंतर लगेचच झोपणे किंवा जास्त प्रमाणात खाणे यामुळे सुद्धा ॲसिडिटी लगेचच जाणवते। फोर्थ आहे जास्त स्ट्रेस, तणाव, मानसिक तणावामुळे सुद्धा ॲसिडिटी जास्त वाढते। फिफ्थ आहे काही औषधे म्हणजे काही औषधामुळे सुद्धा ॲसिडिटी होते। सो मेडिसिन्स बरोबर अँटासिड्स मेडिसिन्स जे डॉक्टर देतात ते त्यासाठीच की काही मेडिसिन्समुळे सुद्धा ॲसिडिटी होत असते। सिक्स्थ आहे ओबेसिटी हा सगळ्यात इम्पॉर्टंट कारण आहे ॲसिडिटीचं। शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे ॲसिडिटी सारखी होत असते। सो ही झाली ॲसिडिटीची प्रमुख कारणे। आता आपण बघूया ॲसिडिटीचे सिम्पटम्स कोणते आहेत, म्हणजे लक्षणं कोणती आहेत। तर सगळ्यात प्रथम पोटात आणि छातीत जळजळ होणे, सगळ्यात फर्स्ट ॲसिडिटीचा जो सिम्पटम आहे तो छातीत आणि पोटात जळजळ होणे हाच असतो। सेकंड आहे पोटात आणि छातीत जळजळ बरोबर घशात सुद्धा जळजळ होत असते। थर्ड आहे तोंडाला आंबट चव येणे। फोर्थ आहे वारंवार ढेकर येणे। फिफ्थ आहे मळमळ होणे। सिक्स आहे अपचन आणि पोटात अस्वस्थता जाणवणे आणि सगळ्यात लास्ट कॉन्स्टिपेशन हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, ह्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन। सो आपण आता बघूया होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या आधी आपण पहिला प्रिव्हेन्शन कसं करायचं हे बघूया। सगळ्यात पहिला आहारामध्ये थोडा बदल म्हणजे मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ कमी करणे, एकाच वेळी न खाता जे आपण खातो ते डिस्ट्रीब्यूट करून खाणे म्हणजे स्मॉल मील्स घेणे, यामुळे पण ऍसिडिटी कमी होते। त्याचबरोबर जेवण केल्या लगेच न झोपणे हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ऍसिडिटी कमी करण्यासाठी। त्याचबरोबर स्मोकिंग, अल्कोहोल या गोष्टी बंद करणे, डेली एक्सरसाइज करणे हा एक बेस्ट उपाय आहे ऍसिडिटीसाठी। डेली एक्सरसाइजमुळे पचन सुद्धा व्यवस्थित होतं आणि ऍसिडिटी होणार नाही, कॉन्स्टिपेशन सुद्धा होणार नाही। पाणी भरपूर पिणे हा पण एक महत्वाचा उपाय आहे ऍसिडिटीसाठी। जर ऍसिडिटीची लक्षणे तीव्र स्वरूपाची जर असेल तर डॉक्टरांशी कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे। सो आता आपण बघूया यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट कोणती आहे। होमिओपॅथिक मेडिसिन मध्ये ऍसिडिटीसाठी सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे नक्सोमिका ही अतिरिक्त खाणे आणि अल्कोहोलमुळे होणाऱ्या ऍसिडिटीसाठी बेस्ट मेडिसिन आहे। मसालेदार म्हणजे स्पायसी खाणे, कॉफी भरपूर पिणे, रात्रीचे उशिरा जेवल्यामुळे होणारी जी ऍसिडिटी आहे त्यावरती नक्सोमिका सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे। ही मेडिसिन 30 पोटॅन्सी मध्ये 2 to 3 टाइम्स दिवसामधून आपण 4 टॅबलेट्स घेऊ शकतो। त्याचबरोबर जर क्रॉनिक ऍसिडिटी असेल तर आठवड्यातून एकदा 200 पोटॅन्सी आपण घेऊ शकतो। तो सेकंड मेडिसिन आहे कार्बोवेज। जेव्हा पोटामध्ये जास्त ऍसिडिटी असते तेव्हा गॅस जास्त होतो, जेव्हा पोटात जास्त गॅस असतो त्यावेळेस पोटातलं पचन सुद्धा मंदावतं। या सिम्पटम्स वरती कार्बोवेज बेस्ट मेडिसिन आहे। काही लोकांना थोडं जरी जेवलं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं आणि त्याचबरोबर जडपणासह पोटात जळजळ होते।
त्या लोकांनी कार्बोवेज मेडिसिन घेऊ शकतात. 30 पोटॅन्सी मध्ये 2 to 3 टाइम्स दिवसामधून कार्बोवेज मेडिसिन घेऊ शकतात. थर्ड मेडिसिन आहे रोबिनिया. रोबिनिया ही ऍसिड रिफ्लक्स आणि GRD पेशंट साठी खूप बेस्ट मेडिसिन आहे. ऍसिडिटी या पेशंट मध्ये एवढी तीव्र असते की घशात पण जळजळ होते, छाती आणि घशामध्ये जळजळ, ढेकर पण येतात आणि रात्री झोपल्यावर ऍसिडिटी जास्त वाढते. त्यावेळेस रोबिनिया मेडिसिन घेऊ शकता. याच बरोबर लायकोपोडियम पण बेस्ट मेडिसिन आहे. ऍसिडिटी प्लस गॅसेस साठी लायकोपोडियम मेडिसिन बेस्ट काम करतं. सो हे झाले होमिओपॅथिक मेडिसिन्स. नेक्स्ट व्हिडिओ मी कॉन्स्टिपेशन वरती बनवेन. अजून कोणते टॉपिक जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता. हे झाले आजच्या व्हिडिओसाठी. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू.